इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवम् पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्धिमेति सन्ततम्। इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवम् पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्धिमेति सन्ततम्। हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिम् विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम्। हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिम् विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम्। यथा पदच्छेद असा होते इमं हि नित्यम् एवं उक्तम् उत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन् नरः विशुद्धिम् एति संततम्। हरे गुरौ सुभक्तिम् आशु याति न अन्यथा गतिम् विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम्। अन्वय असा होते इमं हि उत्तमोत्तमं स्तवं नित्यमेव उक्तम। इमं म्हणजे हे आणि हे उत्तमोत्तमम म्हणजे उत्तमात उत्तम जेवढे स्तोत्र असतील त्या सगळ्यांमध्ये हे उत्तम स्तोत्र स्तव म्हणजे स्तोत्र नित्यमेव उक्तम आणि नित्य त्याचा उक्तम म्हणजे पाठ करतो। अजून काय करतो पठन वाचतो स्मरण करतो ब्रुवन लोकांना सांगतो असा जो कोणी नर असेल नरह तो संततम विशुद्धिमेती नेहमीच तो विशुद्धीला प्राप्त होतो। आणि या स्तोत्र पाठाचं अधिक फळ काय हरे गुरव महादेव म्हणजे हरी हर आणि अशा हरे गुरव अशा महादेव अशा गुरुच्या ठिकाणी आशु सुभक्ती मिळाती लगेच सुभक्ती चांगली भक्ती प्राप्त होते न अन्यथा गती दुसरं काही मिळत नाही। अधिक सुशंकरस्य चिंतनम देहिनाम हि विमोहनम सु त्या चिंतनाला शंकरस्य सुचिंतनम शंकराचं महादेवाचं असं सुचिंतन चांगलं चिंतन केलं तर देहिनाम म्हणजे काय जीवाना देही म्हणजे जीव आणि अशा जीवांना ही विमोहनम नक्कीच ते विमोहित होतात म्हणजे काय त्यांचा मोह विगत होतो निघून जातो हे या स्तोत्राचं फळ आहे। आता यातही फळ सांगतात आणि पुढच्यातही फळच सांगतात। जय श्रीराम।